महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात समाज माध्यमातून 2024 मध्ये आक्षेपार्ह अश्लील पोस्ट केल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले। त्यापैकी एकाला उरुळी कांचन जवळील सोरटापडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले, तर त्याच्या साथीदाराला सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथून ताब्यात घेण्यात आले। 12 फेब्रुवारीला रात्री उशिरा अल्ट्राटेक कंपनीकडे जाणाऱ्या एका मंगल कार्यालयाजवळ उरुळी कांचन पोलिसांच्या मदतीने मुंबई सायबर क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे। अविनाश पुकळे असं सोरटापडी येथून अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे, तर आकाश डाळवे याला मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आलंय। मिळालेल्या माहितीनुसार आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवरील राजकारण महाराष्ट्राचे या पेजवरून जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट वारंवार करण्यात येत होत्या। या प्रकरणी आयोगाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती। या घटनेचा पोलीस तपास करत असताना आरोपी अविनाश पुकळे हा उरुळी कांचन परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार उरुळी कांचन पोलिसांनी अविनाश पुकळे याला ताब्यात घेतला आहे। यापूर्वी या प्रकरणात एकूण 9 आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असून अधिक तपास सुरू आहे।